कुठल्याच गोष्टी त्यांना अप्लाय करता येत नाही. तर आपण या ठिकाणी त्यांना आश्रय देण्याचं काम इथे आपण करतोय. तर 17 नोव्हेंबर 2016च्या धोरणानुसार बिना भोगवाटा प्रमाणपत्र ओसी असलेल्या इमारतींना भोगवाटा प्रमाणपत्र देण्यासाठी अभय योजना आपण या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये पास केली आहे. अतिशय चांगली योजना. ह्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आशिषजी शेलार असतील, आदरणीय माजी खासदार गोपाळ शेट्टीजी असतील, यांनी अथक प्रयत्न ह्याच्यामध्ये करून आपल्या मुंबईकरांना ही योजना आपण आणलेली आहे. जवळपास 25 लाख घरांना याचा फायदा मिळणार आहे. त्यांना पाण्यासाठी, इलेक्ट्रिसिटीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी ह्याच्यामध्ये त्यांना मिळणार आहे. अभय योजनेमध्ये त्यांना अप्लाय करता येणार आहे. बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये विकासकांनी बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, परंतु बिल्डिंग बांधल्यानंतर काही ह्याच्यामुळे ते निघून जातात, लोकांना घरं विकतात, पण नंतर लक्षात येतं की त्याला ओसीच नाही आहे. तर ह्या योजनेच्या माध्यमातून त्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. निवासी इमारतीसाठी असलेली चौरस मीटर क्षेत्रफळाची मर्यादा हटवून मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची, तसेच व्यावसायिक इमारतीमध्ये केवळ शाळा आणि रुग्णालयापुरती मर्यादा न ठेवता सर्व प्रकारच्या व्यावसायिक इमारतींना सुद्धा, म्हणजे खाजगी कार्यालय सुद्धा पण ह्याच्यामध्ये आली, त्यांना आवश्यक वैधानिक ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक आपण चर्चा करून असा चांगला दिलासा आपण मुंबईकरातल्या घरांना आपण देणार आहोत. तर त्यामुळे मुंबईमध्ये जी काही आपण सरासरी संपूर्ण त्याची माहिती घेतल्यावर नंतर जवळपास अशी 25-30 लाख घरं आहे ज्यांना अशा पद्धतीने बिना ओसीशिवाय राहावं लागतंय. पाण्यासाठी खूप त्यांना वणवण फिरावं लागतंय. प्रत्येक नेत्यांच्या दरवाज्यात जा, प्रत्येक समाजसेवकाला भेट, अशा पद्धतीचे बिचारे फिरतात आहे. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये जवळपास 15-20 वर्षापासून अशी लोकं राहतात आहे. उबाटाच्या काळामध्ये 25 वर्षात त्यांनी अशा लोकांसाठी, मराठी माणसांसाठी कधीच हे काम केलं नाही. पण आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ही अभय योजना बिना भोगवटा प्रमाणपत्र, भोगवटा म्हणजे ओसी, बिना भोगवटा प्रमाणपत्र अभय योजना देण्याचं काम या ठिकाणी आपण असलेल्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मुंबईकरांना देतोय. तर ह्या गोष्टी मला इथे सांगताना फार आनंद होतो. त्याचबरोबर एक 66 क आला होता, त्या अनुषंगाने प्रमाणाच्या बाहेर मुंबईमध्ये आपण बऱ्यापैकी व्हिडिओ बघतोय. काही व्हिडिओमध्ये दिसतंय लहान मूल शाळेत जाताना असेल किंवा एखादी महिला बाजारात जाताना असेल, एक मेजॉरिटी कुत्र्यांचा असा खोळका येतो आणि अटॅक करतो त्याच्यावरती. आणि त्यामुळे बरेच आपण जे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा मोबाईलवर असलेल्या एकेका व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहतो. त्यामुळे ही संख्या खूप वाढत चाललेली आहे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्राणी प्रेमी त्यांचासुद्धा सन्मान ठेवून या ठिकाणी ह्या पद्धतीचं कुत्र्यांचा वावर जर वाढला असेल आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने चावा घेऊन जर त्या लोकांना जखमी करण्याचं काम जर कुत्रे अशा पद्धतीत करत असेल, तर रेबीज मुक्त मुंबई हा अभियान मी मुंबई महानगरपालिकेला राबवायला सांगितलेलं आहे. ह्याच्यावरती लसी उपलब्ध करा, त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करा, त्यांच्यावरती मॉनिटरिंग करा त्या रुग्णांवरती, कारण की 5 इंजेक्शन्स द्यावे लागतात आणि त्यानंतर पण रुग्ण हा कशा अवस्थेमध्ये आहे त्या पद्धतीचं मॉनिटरिंग जे आहे ते करण्यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर रेबीज मुक्त मुंबई हा अभियान राबवण्यासाठी मी आरोग्य डिपार्टमेंटला अशा पद्धतीचे विषय त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये मग सायन हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल, KEM हॉस्पिटल असेल, आपण पाहतो की मुंबई शहर हे असं आहे की सगळ्यांना सामावून घेतं. या मुंबई शहरामध्ये फक्त आपण मुंबईकरांनाच नाही तर पूर्ण भारतामधून आलेल्या सर्व जे ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये स्वतःचं निदान करायला येतात त्यांना आपण ह्या ठिकाणी बोलवून त्यांच्यावरती चांगले औषध उपचार करतो, त्यांना आपण सांभाळतो. परंतु काही वेळा असं बघण्यात आलं आहे, मी स्वतः व्हिजिट करताना, की हॉस्पिटलमधल्या ज्या कॉरिडॉरमध्ये पूर्ण नातेवाईकाचं कुटुंब त्या ठिकाणी बसलेलं असतं आणि त्यामुळे हॉस्पिटलची जी परिस्थिती, तिकडची व्यवस्था सगळी कोलमडली जाते. तर कंपल्सरी एक रुग्ण आणि एक नातेवाईक हे मी या ठिकाणी आदेश दिलेले, निर्देश दिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेला, की ह्याच्या पुढे मुंबईतला रुग्ण असू दे किंवा मुंबई बाहेरचा रुग्ण असू दे, पण कंपल्सरी एक रुग्ण एक नातेवाईक
अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करा. हवं तर त्यांना विजिटिंग त्याचं कार्ड असतं ते त्यांना द्या, परंतु अजिबात एका नातेवाईकाच्या वरती अजून दुसरा नातेवाईक तिथे येऊन बसला नाही पाहिजे. अशा पद्धतीचे सुद्धा निर्देश या ठिकाणी मी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान कार्ड. आयुष्यमान कार्ड हे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी हे कार्ड लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी या ठिकाणी पूर्ण भारतभर उपलब्ध केलेलं आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मी माझ्या व्हिजिटमध्ये पण नोटीस केलेलं आहे, बरेच रुग्ण ज्या ठिकाणी मी व्हिजिट करते हॉस्पिटलमध्ये तिथे ते माझ्याशी बोलायला पण येतात की मॅडम ये कार्ड आहे लेकिन हमको लिया नहीं जा रहा है, हे कार्ड असूनसुद्धा आम्हाला सुविधा देत नाही आहे. तर ह्याची माहिती घेतल्यावरती मला कळालं की कार्ड जरी हातात असेल तरी पुन्हा त्यांचे आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड अशा पद्धतीचे विविध डॉक्युमेंट्स हे त्या नातेवाईकांकडनं मागितले जातात. आता ह्याच्या पुढे मात्र मी या माझ्या आरोग्य डिपार्टमेंटला मुंबई महानगरपालिका यांना मी त्याच्यावरती निर्देश दिले की ह्याच्या पुढे आयुष्यमान कार्ड जर त्यांच्या हातामध्ये असेल तर इतर कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं घेण्याची गरज नाही आहे. कारण आपण आयुष्यमान जेव्हा आपण एखाद्याचं काढतो तर त्याचे ऑल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करूनच आपण त्यांना ते आयुष्यमान कार्ड दिलं जातं. त्याशिवाय ते आयुष्यमान कार्ड CSC केंद्रावर म्हणजे आपण जे पोर्टल आहे त्याच्यावरती ते पुढे जाऊच शकत नाही. तर अशी सगळी व्यवस्था आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती फेर तपासणी करायची गरज नाही आहे. तर आता मी प्रत्येक हॉस्पिटलला त्या पद्धतीचे निर्देश दिले की आयुष्यमान कार्ड असल्यानंतर विविध डॉक्युमेंट्स त्याचे पाहायची गरज नाही. या उलट मी त्यांना असं सांगितलं आहे की ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना तर तुम्ही ॲडमिट कराच, पण ज्यांच्याकडे आयुष्यमान नाही आहे कार्ड तर त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर ओपन करून त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचं आयुष्यमान कार्ड काढून त्यांना हॉस्पिटलची सुविधा द्या. अशा पद्धतीचे सगळे जे उपाययोजना आहे हे ह्या मी हॉस्पिटलच्या ह्याच्यात करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काल मी जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये पाहणी केल्यावरती त्या ठिकाणी त्यातल्या डॉक्टर्स नाही आहेत, त्याचा पाठपुरावा मी याच्यावर पुढे करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी तांत्रिक जे काही टेक्निशियन्स असतील, नर्स असतील, वॉर्ड बॉय असतील, कर्मचारी असतील, इव्हन डॉक्टरसुद्धा यांना घेण्यात आलेले आहे. बऱ्याच कंपनी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत करतात आहे. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मला कळालं त्या कर्मचाऱ्यांना त्यांना बिचाऱ्यांना गेल्या 7-8 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आता ह्याच्यावरती विविध संस्था येऊन काम करतात. कधी SI केअर काम करते, कधी DS एंटरप्राइज काम करते. प्रत्येकजण आपला कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपलं पेमेंट घेऊन निघून जातात, पण ते पेमेंट पूर्ण घेतात पण त्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र देत नाही आहे. ह्याच्यावरती ठोस उपाययोजना म्हणून ह्याच्या पुढच्या सगळ्या संयुक्त मीटिंग माझ्या त्या हॉस्पिटलमध्ये होणार. मी अजिबात माझ्या केबिनमध्ये बसून या पूर्ण जे आपल्या ह्याच्यावरती असलेले डेप्युटी अधिकारी असतील, AMC असतील त्यांना मी हॉस्पिटलमध्ये बोलवणार, त्या कर्मचाऱ्यांना पुढ्यात ठेवणार आणि ह्यांचे पगार का तुम्ही दिले गेले नाहीत. ज्या संस्था ह्याच्यावरती काम करत होत्या त्या संस्था तर निघून गेल्यात करोडो रुपयाचं बिल घेऊन, पण ह्या बिचाऱ्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही थकवून का ठेवले. अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा मला फिरल्यानंतर बघायला मिळाली तर ह्याच्या पुढे मात्र माझ्या सगळ्या मीटिंग्स आता त्या हॉस्पिटलच्या हॉलमध्ये मी घेणार, त्या कर्मचाऱ्यांना आणि त्याच्यासमोर त्या अधिकाऱ्यांना बसवून आणि हे कंत्राट त्यावेळी ज्या संस्थेला दिलं होतं त्या संस्थेच्याही लोकांना मी त्या ठिकाणी बसवून त्या कोविडपासूनचा त्यांचा जो पगार थकीत होता ते देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. तर अतिशय चांगले उपक्रम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे आणि हे उपक्रम फक्त ह्याचा जो भाग आहे झेन नेक्स्ट फेलोशिप असेल, मुख्यमंत्री झेन नेक्स्ट फेलोशिप अशा पद्धतीचे उपक्रम राबवून फक्त आम्ही बोलत नाही तर आम्ही करून दाखवतो. अशा पद्धतीची आमची जी कामाची तत्परता आहे मुंबईकरांसाठी ती आता आपण करतोय. फार मोठा उपक्रम आहे मुख्यमंत्री झेन नेक्स्ट फेलोशिपमध्ये. सगळ्याच विभागामध्ये तरुण मुलांना आपल्या काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अनुभव या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संख्या किती असणार आहे मुख्यमंत्री आता सध्या आपण त्यांची ॲप्लिकेशन घेण्याचं आपण सुरू केलेलं आहे. ॲप्लिकेशन आपण घेतोय, पोर्टलवरती नोंदणी करायला आपण सुरुवात केलेली आहे. त्यासाठी आपण लॉगिंग ID सुद्धा तयार करतोय. अर्ज पूर्ण भरून त्याचे आवश्यक कागदपत्रे, फोटो अपलोड करणे अशा पद्धतीचा आपण संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे.
त्याच्यानंतर आपण एक टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत या सर्व विषयांकडे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय राहिला तो म्हणजे टाउन बिल्डिंग कमिटी, जो अतिशय माझा महत्त्वाचा विषय, जो मी महापौर झाल्यापासून बोलते. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे टाउन बिल्डिंग कमिटीची ज्यावेळी स्थापना होणार होती त्याच्यापूर्वी जी प्रक्रिया असते की फेरीवाल्यांचे अर्ज घेऊन त्याच्यानंतर जी वोटिंग मतदान झालं त्या पेट्या गेले 3 वर्षापासून अशाच पडून राहिलेल्या होत्या. त्या मी आलेल्याबरोबर त्या ठिकाणी ॲफिडेविट कोर्टामध्ये देऊन त्याचा मी रिझल्ट आणला. त्या पेट्या ओपन केल्या. त्याच्यावरती टाउन बिल्डिंग कमिटीच्या सगळ्या परिमंडळ मुंबई आणि परिमंडळप्रमाणे संपूर्ण मेंबर्स आपण त्या ठिकाणी बसवले आणि संपूर्ण आता टाउन बिल्डिंग कमिटी तयार होऊन आता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांच्या टेबलवरती आता ती नोटिंग करण्यासाठी गेलेली आहे. कालच माझं त्यांच्या OSDबरोबर बोलणं झालं की किमान आपल्याला गणपतीपूर्वी तरी आपल्या फेरीवाल्यांना बसवावं लागणार. जास्त आपण त्यांचा वेळ आपण हे करू शकत नाही. त्यांनी ती फाईल नंबर मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडनं नोटिफाय झाल्यानंतर आपण ही कमिटी पण फॉर्म करतोय. आणि कारण हा विषय मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते, हा अतिशय कळकळीचा प्रश्न आहे. पूर्ण फेरीवाले ह्या विषयाकडे कान लावून डोळे लावून बसलेले की आम्हाला कधी बसायला मिळणार आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी ग्वाही देते की तुम्ही काहीच काळजी करू नका. या ठिकाणी रिव्ह्यू मीटिंग्स घेणं, या ठिकाणी संपूर्ण झोनचे जे DMC आहेत त्यांना बसवून मी मीटिंग्स घेतलेल्या आहेत. टाउन बिल्डिंग कमिटी 100% 1-2 दिवसामध्ये DCM साहेबांकडनं नोटिफाय होऊन आमच्याकडे येणारच आहे. ते आल्यानंतर त्याच्यावरती ही कमिटी बसणार आहे. इन बिटवीन मी सगळ्या DMCना सांगितलं आहे की प्रत्येकाने आपल्या झोनलमध्ये हॉकिंग झोन्स तयार करायचे जेणेकरून वेळ जाणार नाही. आणि टाउन बिल्डिंग कमिटी फॉर्म झाल्यानंतर त्याच्यावरती ती पूर्ण फायनल एकदा बघून ती आपण सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीचा पण एक विश्वास मी तुमच्या माध्यमातून माझ्या फेरीवाल्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देऊ इच्छिते. तर त्याच्यावरती पण चांगलं काम चालू आहे. बोगटा प्रमाणपत्र जे देण्यात येणार आहे ते साधारणतः बिल्डिंग किती आहे, कारण की धोकादायक बिल्डिंगचा देखील नाही, ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत मला हे कळतं आहे की जी लोक वर्षानुवर्षे आपल्या घरामध्ये राहतात, परंतु ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेकडनं ऑडिट केल्यावरती आपल्या लक्षात येतं की ही बिल्डिंग धोकादायक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं ते पहिलं कर्तव्य आहे की आपण त्यांना अलर्ट करतो आणि अशा पद्धतीचं C1 कॅटेगरीचं आपण जी नोटीस आहे ती आपण त्या इमारतीला लावतो. आपल्याला रहिवाशांना समजवायला वेळ लागतो कारण की ते निघायला मागत नाही. परंतु जरी ते निघायला मागत नसतील तरी पण ते आपलं कर्तव्य आहे. कारण जर ती बिल्डिंग धोकादायक असेल तर पर्याय म्हणून आपण त्यांना शाळेची वर्ग देतो, व्यवस्था आपण कुठेतरी करायला लावतो, किंवा तुम्ही लवकरात लवकर ही मध्ये जाऊन ही बिल्डिंग डेव्हलप करा, अशा पद्धतीचे पण निर्देश आपण त्यांना देतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्याचं पण प्रमाण जास्तच आहे. आणि हा जो पुरवठा प्रमाणपत्र आश्रय योजना आहे ह्याच्यामध्ये आत्ता सरासरी जवळपास 25 ते 30 लाख घरं आहेत जी बिना OC शिवाय अशा पद्धतीने राहतात आहे. तर त्यांना हा फार मोठा दिलासा आहे. स्थगिती असताना सुद्धा बऱ्याचदा असं पाहिजे की महापालिकेवर कारवाई नव्हत्याचा पोलिसांकडून आता तुम्ही त्या प्रकारे की DMCला आदेश दिले, आता ती गणेश उत्सव आठवण काढते, कधीपर्यंत फेरीवाला पुनर्विचार व्यवसाय करायला सुरुवात करते? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. या ठिकाणी आपण तर ह्या ठिकाणी TVCच्या माध्यमातून काम करतोच आहे, परंतु विविध ठिकाणी मला असं कळलं की पोलिसांच्याकडनं त्यांना त्रास दिला जातो आहे किंवा त्यांना तिकडून काढलं जातं आहे. मला CP साहेब भेटले होते तेव्हा त्यांच्याकडे हा विषय मी चर्चेला आणला होता, परंतु ह्याच्यावरती हायकोर्टाचे फार कडक निर्देश आहेत. त्यामुळे पोलिसांची पण ती अडचण होते. मान्य आहे आम्हाला, ह्या ठिकाणी QR कोड दिला आहे, तर माझी पण पोलिसांबरोबर चर्चा चालू आहे की किमान जोपर्यंत आपली हॉकिंग झोन्स कमिटी तयार झालेली आहे, बसवणार आहोतच आपण लवकरच, पण किमान गणपतीच्या तोंडावरती तरी त्यांना फेस्टिवल म्हणून तरी, किंवा राखी पौर्णिमा आहे आता, त्या अनुषंगाने तरी त्यांना आपण तात्पुरतं का होईना पण त्याला आपण बसायला देऊया, जेणेकरून त्यांचा हातावरचं पोट आहे, दिवसाला ते धंदा करतात आणि त्याच्याचवरती त्याचा उदरनिर्वाह असतो, कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. त्यामुळे आपण त्यांना जास्त पण रोखून ठेवू शकत नाही. परंतु त्यांच्याकडनं पण CP साहेबांकडनं मला एवढंच कळालं की कोर्टाचे आदेश असल्यामुळे त्यांची तिथे अडचण निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून काय करता येईल गणपतीपूर्वी आणि राखी पौर्णिमेपूर्वी त्याच्यावरती आमचा पूर्ण विचार विनिमय चालू आहे. कालचा जो वादाचा मुद्दा होता तो प्रसिद्धी त्या मुद्द्यावर तुम्ही म्हणाला होता की महानगरपालिकेमध्ये अशी चैन काम करते की तुम्हाला दारिद्र्य सुग्राचार्य तुम्हाला तुम्ही तो शब्द वापरला होता. हा दारिद्र्य
शुक्राचार्य कोण आहे जो नेहमी महापौरांना अडचणीत आणतोय? मी गेल्या 6 महिन्यापासून फक्त प्रामाणिकपणे काम करते. तुम्ही सगळे बघताय, मी लोकांना भेटते. मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये बसल्यानंतर जवळपास 100-125 लोक एव्हरी डे मला भेटायला येतात. तिथे नाही तर मी फील्डवरती काम फील्डवरती असतं, लोकांमध्ये जाते, हॉस्पिटल फिरते, शाळांमध्ये जाते, विविध रस्त्याची पाहणी करते, झाडांची पाहणी करते, ज्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्या तिथेही जाऊन पोचते. आणि त्याच्यानंतर दुसरीकडे मी दिसते ते म्हणजे माझ्या दालनामध्ये लोकांमध्ये. त्यामुळे त्याच्या ह्या चौकटीच्या बाहेर जाऊन तर मी कुठे दुसऱ्या गोष्टीकडे माझं लक्ष नाही आहे किंवा मी पाहत नाही आहे. त्यामुळे माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतं आहे याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल. पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाही आहे, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे. तर त्यांना त्यांचं काम करू दे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी 4.5 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला आहे. 40 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर इलेक्शन लागलेले आहेत. काही लोकांच्या खूप पोटामध्ये दुखतंय. 25 वर्ष त्यांची सत्ता होती, आज अचानक त्यांच्या मांडीखालचा पाठ निघालेला आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील, आता मी खिचडी खाऊ आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. आणि खिचडी खाऊ किशोरीताईने, आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं, इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. ज्यावेळी कोविडमध्ये दिवसाला संख्या येत होती, 100 लोक गेली, 150 लोक गेली, PPP किटमध्ये पण त्यांनी घोटाळा केलेला आहे. अशा सगळ्या घाणेरड्या थराला जाऊन या उभाटाच्या सगळ्या त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी घोटाळे केलेले आहेत. जेव्हा ईडी लागली तेव्हा धावत धावत मुख्यमंत्र्यांकडे गेल्यात आणि वाचवा वाचवा काका मला वाचवा, तसं मुख्यमंत्री मला वाचवा, अशा पद्धतीची धावत पळत ते मुख्यमंत्र्यांच्या पायाशी गेल्यात आणि स्वतःला वाचवून घेतलं. ईशान्य मुंबईचे खासदार किरीटभाई सोमय्या त्यांना अक्षरशः नाकीनं वाढलं होतं. सगळे कागदपत्र किरीट सोमय्यांच्या कामाचे एक तुम्हाला सांगते, ते एक विना कागदपत्र प्रॉपर अभ्यास करून ते मीडियासमोर बसतात आणि त्यांचा अभ्यास किती चोख असतो हे मी तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीचे पेपर घेऊन किरीट सोमय्या बसले होते. अख्ख्या कुटुंबाला बिझनेसमध्ये या खिचडी खाऊ किशोरीताईंनी उतरवलं होतं. नवरा पण उतरवलं होता, मुलाला पण उतरवलं होतं. अरे लाज वाटली पाहिजे होती. कोविडच्या काळामध्ये लोक मरत होती आणि त्यांना त्यावेळी लोकांच्या हाताला काम नव्हतं. जे दिवसा काम करून हाताच्या बोटावरती काम करणारी लोक होतात त्यांची हातातली कामं निघून गेली होती. म्हणून आपण ही व्यवस्था सुरू केली होती की त्यांना 2 टाइम जेवण मिळणार. त्याच्यामध्ये पण तुम्ही भ्रष्टाचार करता आणि तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवता महापौरांना की महापौरांनी हे केलं. काय काय शोधायला येणार महापौरांचं? महापौरांनी कुठे राहतात आहे, काय केलंय, या ना शोधायला. मी तर त्यांना ज्यावेळी मी महापौर बंगल्यामध्ये राहायला आली, सर्वात पहिला फोन किशोरीताईंना जाऊन विचारा कोणी केला होता. सर्वात पहिला फोन मी किशोरीताईंना केला होता की मी मेयर बंगल्यात आली आहे, तुम्ही या नक्की भेटायला, मला जेवायला या. पहिला फोन माझा किशोरीताईंना होता. कारण ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे. या ठिकाणी अतिशय पारदर्शी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. ते ज्या पद्धतीत महाराष्ट्र चालवतात तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिशय विश्वासाने त्यांनी मला या ठिकाणी बसवलेली आहे. माझी पार्श्वभूमी अख्ख्या पक्षाला माहिती आहे की गेल्या 25 वर्षांमध्ये मी कधीच अशी चुकीची कामं केलेली नाही आहे. 8,500 लोकांना मी चेकअप करण्याचं काम मी कोविडमध्ये केलेलं आहे. लोक आपल्या शेजारी आपल्या घरच्यांच्या पण बाजूला बसायला घाबरत होती. मी दिवसाला 200 लोकांमध्ये उभी होती आणि त्या ठिकाणी चेकअप करत होती. आणि ही खिचडी खाऊ किशोरीताई लोकांच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात होती, खिचडी खात होती. त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी मला शिकवायच्या. त्यावेळी श्रद्धा जाधव माजी महापौर असताना 4 कोटीचे पडदे लावलेत. हा किती मोठा विषय त्यावेळी मीडियावरती आला होता. त्या सगळ्या आता क्लिप्स मी काढणार आहेत. कोणाला शिकवताय तुम्ही? तुम्ही संपूर्ण महानगरपालिका विकून खाल्ली. मी तर आता पण पूर्ण जबाबदारीने बोलते. आदित्य ठाकरे अख्खं लहानपण जन्माला आल्यापासून मोठा होईपर्यंत फक्त टेंडरमध्ये त्या आदित्य ठाकरेचं जीवन गेलेलं आहे. त्यांनी शिकवायचं की टेंडरमध्ये रितू तावडेचं नाव आलं. अरे टेंडर मी शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना माझा विरोध होता टॅबला. जे टॅब अतिशय खराब क्वालिटीचे, ज्याला आपण बोलतो ना स्क्रॅप, ते फेकायचे होते. ते टॅब त्यावेळी त्यांनी माझ्याकडनं पास करून घेतले. मातोश्रीवरून मला फोन आला
की शिक्षण समितीवरती तुम्ही हा जो विषय हा पास करायचा, त्यावेळी मी विरोध केला होता की का करायचा, लहान मुलांचे पाम किती छोटे असतात, तुम्ही एवढा मोठा टॅब देताय, बरं त्या टॅबचा फायदा काय आहे, तो टॅब असणार चार्जिंगला शाळेमध्ये, म्हणे मुलांच्या पाठीवरचं ओझं त्यांचा पाठीचा कणा वागतो. अरे काय शिकवताय तुम्ही, अख्खं लहानपण ही जी पूर्वीची प्रथा आहे, विद्यार्थी असताना शाळेवरती पाठीवरती हे दप्तर घ्यावंच लागतं, पण फक्त तुमचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी आणि तुमची जी आर्थिक गोष्टी कंप्लीट करण्यासाठी अशा पद्धतीने युवराजाला वाटलं की हे 31 कोटीचे टॅब मुंबई महानगरपालिकेने विकत घेतले पाहिजे, म्हणून मला मातोश्रीवरून फोन आला होता आणि माझ्याकडनं ते करवून घेतलं काम. ह्याची मी या ठिकाणी आय विटनेस बसलेली आहे. सांगा हा विषय खरा आहे की खोटा आहे, जाऊन आदित्य ठाकरेंना विचारा. काढायला गेलं ना तर आम्ही भरपूर काढू शकतो या ठिकाणी. आणि त्यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी आम्हाला शिकवायच्या की महापौर काय करतात आहे. संपूर्ण तुमची मातोश्री बरबटलेली आहे या पूर्ण महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराने. गेली 25 वर्षाचा भ्रष्टाचार म्हणून लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज तुम्ही जे विरोधामध्ये बसलाय ना, हा तुमचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे, त्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला ह्या ठिकाणी बसवलेले आहे. आज तुम्हाला ते सहन होत नाहीये. 25 वर्षाची तुमची हक्काची जागा गेली. तुमचे ते माजी महापौर 4 बसलेत, त्यांना उठसूट महापौरांची खुर्ची दिसते, कारण ते स्वप्नात पण महापौरांची खुर्ची बघतात. अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालेली आहे. शिक्षण समितीचं एक राजश्री शिरवंत यांना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि ते समोर येताना दिसतंय, ज्यामध्ये महेश ट्युटोरियलचे संचालक श्रेणिक कोटेजा यांना तुम्ही रेकमेंड केलं, अशा प्रकारे ते पत्र आहे. काय नेमकं त्यात? हा विषय मला आता सकाळी कळाला. पहिली गोष्ट म्हणजे एकतर माझं कामाची पद्धत असे की पत्र माझ्याकडे येतात, 1 महिना लागतो मला त्या पत्रावरती पूर्ण विचार करून सही करायला. सेम डेला पत्र आलंय, सेम डेला साईन झाली आहे. आणि सर्वात शॉकिंग, ते पत्र माझ्याकडे इनवर्ड पण झालं नाही आणि आउटवर्ड पण झालेलं नाही आहे. माझी रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला ऐकवणार. माफ करा जर इथे कोण उपस्थित असेल, त्यांना जर वाईट वाटलं तर तरी वाईट वाटून घेऊ नका. पण वारंवार प्रत्येक वेळा महापौरांना अशा पद्धतीने मी या ठिकाणी तुम्ही धरीच धरणं आणि खोटे खोटे कागद पेपर्स माझ्या इथून जे माझ्याकडनं गेलेलेच नाहीये, ना इनवर्ड झालेत ना आउटवर्ड झालेत. ज्यावेळी मी माझ्या PS ला फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं आता हे तुम्ही ऐका. मी आता एक कॅसेट तुमच्याकडे वाजवते, ही तुम्ही व्यवस्थितपणे ऐकायची. आपल्याकडे ते रिसिव्ह झालेलं नाहीये, इनवर्ड नाहीये ते. तर ते कावरेबाईंनी केलेलं पत्र आहे. कावरेशी आता बोलले तर कावरे म्हणाले की बापनायक त्यांनी सांगितलं होतं हे पत्र तिला करायचं, आणि ती व्यक्ती ही म्हणाली ती रोज येऊन बघते, काल पण आलेला म्हणे तो. मला माहिती आहे कावरेकडचं पत्र आहे. इनवर्डच झालं नव्हतं. नाही, इनवर्ड नाही झालेलं आपल्याकडे. हे परस्पर तिकडनं म्हणजे आणि ते केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे त्याची एंट्रीच नाहीये. आपल्याकडे एंट्रीच नाही या पत्राची. नाही, इनवर्ड नाही झालेलं. ऐकलं तुम्ही की मी पुन्हा वाजवू? कुणाचा आवाज आहे? हा माझा आवाज आहे आणि माझी जी PS आहे आकांक्षा माळशे, तिचा आता सकाळी मी तिच्याशी बोलले त्याच्यावरती. कारण हा जो कोण आहे श्रेणिक कोटेजा, या व्यक्तीला मी कधी बघितलंच नाहीये. ही व्यक्ती कोण आहे ही मला माहिती पण नाहीये. मी शॉकिंग आहे की हे हा इतका सल्लागार म्हणून मी देते. आज मी कोणाचंही नाव देताना कमीत कमी 10 ठिकाणी फोन करून विचारते की हे तुम्ही रेकमेंड केलंय काय, कोण आहे, ह्याची पार्श्वभूमी काय आहे. शॉकिंग आहे माझ्यासाठी. माझ्याकडे इनवर्ड पण नाही झालंय ना आउटवर्ड झालंय, हे परस्पर पत्र दिलेलं आहे. नेहा कारवे आता 10 दिवसाच्या मेडिकल रजेवर आहे. आकांक्षा माळशे तिने हे मला सांगितलंय की मॅडम तुम्हाला नेहा कारवे ह्याच्यावरती सांगतील. या ठिकाणी असं का होतंय ह्याची तर मी पूर्ण चौकशी करणारच आहे. जनसंपर्क विभागाची पूर्ण चौकशी आता मी लावणार आहे की या पद्धतीने काय चाललंय हे सर्व. जर प्रत्येक वेळा महापौरांनी काम करायचं की संशयाने प्रत्येक वेळा प्रत्येकाकडे बघत बसायचं. मी काम करत बसू, मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू की माझ्या पाठीमागे माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष देऊ. या पद्धतीने चाललंय कारभार. इनवर्ड पण नाही झालं, आउटवर्ड पण नाही झालं, परस्पर या ठिकाणी हे पत्र गेलेलं आहे. ही माझ्यासाठी किती शॉकिंग गोष्ट आहे. पण सही ही या ठिकाणी जर ती सही आहे ना, माझ्याकडे एक तर इनवर्ड नाही झालंय. माझ्याकडे जर इनवर्डच नाही झालं तर मी सही का करू त्याच्यावरती. माझ्याकडे इनवर्ड नाहीये, आउटवर्ड नाहीये, तर माझा विषयच येत नाही. आणि आता हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे, हे पकड विनीता, हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे. ह्याच्यावरती इतकी एवढं मोठं
ओरिजिनल पत्रावरती व्हाईट इंक लावलेलं आहे, त्याचं सगळं व्हाईट इंक लावून ते सगळं काढलेलं आहे. हे काय चाललंय? इतक्या घाणेरड्या थराला जे कोणी झारीतले शुक्राचार्य असतील, जे विरोधक असतील, इतक्या घाणेरड्या थराला जाऊन काम करतात आहे. या ठिकाणी महापौरांचा हात नसताना सुद्धा महापौरांच्या नावाने पत्र काढतात आहे. मी वारंवार बोलते, तुम्ही खोटं जास्त वेळ टिकू शकत नाही या ठिकाणी. त्याचा पर्दाफाश हा होणारच. आज सकाळीच जर ही न्यूज लागली, आज सकाळीच याचं उत्तर मिळालं. ज्यावेळी श्रेणिक कोटेजा ना, काय नाव आहे, क्षणिक, त्या श्रेणिक, त्या व्यक्तीला मी बघितलंच नाहीये. कोण आहे व्यक्ती मला माहितीच नाहीये. आता हे पत्र माझ्या लेटर हेडचा वापर करून हे परस्पर झालेलं पत्र आहे. कारवाई केली जाणार याच्यावर ज्यांनी परस्पर पत्र वापरून 100% करणार, 100%. तुम्हाला मी सांगते, जनसंपर्क विभाग कार्यालयाच्या बाबतीत काल एक खूप मोठा खुलासा झालाय. त्याची पण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. सगळ्या संपादकांना फोन चालू आहे, न्यूज लावू नका माझी म्हणून, जनसंपर्क विभागामधून. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे. हे काय चाललंय सर्व? म्हणजे मला थोडा खुलासा करा, नेमकं काय होतं त्यामध्ये? या ठिकाणी तानाजी कांबळे त्यांनी सगळ्या संपादकांना फोन करून सांगितले की कृपया माझी जी बातमी आहे ती लावू नका. त्यांना प्रेशर देण्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला वारंवार बोलते, हे सगळं आता मी काल आयुक्तांना पत्र देऊन सांगितलं की तुम्ही ह्याच्या पुढे महापौरांचं नाव आलं. आणि शॉकिंग बघा, तानाजी कांबळे मला फोन करून बोलतात आहे की मी ऋतू तावडेचं नाव नाही लिहिलं, मी महापौरांचं नाव लिहिलं. काय बुद्धी आहे या व्यक्तीची? ऋतू तावडे वेगळी आहे, महापौर वेगळी आहे, असं स्टेटमेंट जर तानाजी कांबळे करतो तर त्याला या डिपार्टमेंटमधून निलंबित केलं पाहिजे. या तानाजी कांबळेला या डिपार्टमेंटमध्ये ठेवताच कामा नये. मी वारंवार सांगते, जनसंपर्क विभाग ज्याच्या माध्यमातून अख्खी महानगरपालिका आपण प्रेझेंट करतो, मुंबईला महापौरांना प्रेझेंट करतो, महानगरपालिका आयुक्तांना प्रेझेंट करतो, असा मूर्ख माणूस तानाजी कांबळे या ठिकाणी तुम्ही बसवलाय, जो बोलतो मी ऋतू तावडे नाव नाही लिहिलंय मॅडम, मी महापौर लिहिलंय. आता ह्याच्या बुद्धीची मला कीव येते या ठिकाणी. आणि माझ्याकडे जी क्लिप आली आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातंय की जनसंपर्क विभागामधून सगळ्या संपादकांना फोन जातोय की माझी तुम्ही न्यूज लावू नका. याचा अर्थ तो व्यक्ती घाबरलाय, तो चुकीचा आहे. या जनसंपर्क विभागाची कसून या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिणार आहे. मी ह्याच्यावरती आतापर्यंत ह्याच्यावरती तानाजी कांबळे ह्याच्या हातात हा सगळा कारभार होता. मी सहाय्यक आयुक्तांची मागणी केली आहे, हे पद रिकामी आहे, ह्याच्यावरती जबाबदार सहाय्यक आयुक्त बसवा, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क विभागाचं कामकाज पाहिलं जाईल. मॅडम तुम्ही जे पत्र लिहिलं त्याचा आता स्थायी शिक्षण समितीमध्ये त्यांची नियुक्तीचं देखील पत्रक आलेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी तुम्हाला ऑडिओ क्लिप वाजवून दिली आहे, ती तुम्ही दाखवा लोकांना. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये हे पत्र. माझ्या दालनातली PS आकांक्षा माळशेचं जाऊन स्टेटमेंट घ्या. इथून निघा आणि महापौर दालनामध्ये जी माझी PS बसली तिचं जाऊन स्टेटमेंट घ्या. माझ्याकडे इनवर्ड पण नाहीये आणि आउटवर्ड पण नाहीये. जर माझ्याकडे इनवर्डच नाहीये तर विषयच संपला, त्याच्या पुढे जाण्यात अर्थच नाहीये. जबाबदारपणे ती स्टेटमेंट देते त्याच्यावरती. पाहिजे तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी बोलते. माझी जबाबदारी कधी सुरुवात होते? जेव्हा माझ्याकडे इनवर्ड होतो, जावक नंबर पडतो तेव्हा. जर माझ्याकडे ते पत्र इनवर्डच नाहीये तर हे पत्र हे मला अडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून मी सारखी 10 वेळा बोलते, हे झारीतले शुक्राचार्य शोधून काढा. हे जे महापौरांना सारखा वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करतात, मीडियाला पण माझी मागणी आहे, तुम्ही पण प्रामाणिकपणे जे आहे ते जनतेसमोर दाखवलं पाहिजे. कालपासून संपूर्ण माझ्या नावाची 25 लाखाची क्लिप चालू आहे. काय संबंध आहे माझा? रन टाइम सोल्युशन कंपनीला हे काम मिळालेलं आहे. त्या कंपनी. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा मी बोलते, वारंवार तुम्ही एक्सटेन्शन का देता? का निविदा काढत नाही? नव्याने निविदा काढा, त्याच्यावरती काम करा. PRO डिपार्टमेंट सक्षम. आता तानाजी कांबळेचं मी तुमच्याकडे आता हे संपूर्ण ह्याची मी चौकशी लावणार. हे चाललंय काय? मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार किंवा मुख्यमंत्र्यांकडनं एक प्रॉपर कर्तृत्ववान कर्तबगार PRO मी त्यांच्याकडनं मागणी करणार, जो महापौरांना अडचणीत आणणार नाही. मी महानगरपालिकेला तर आयुक्तांना पत्र देणारच आहे, पण मी आता मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार. हे पत्र जनसंपर्क विभागातून गेलेले नाहीये. हे पत्र जिथूनही आलेलं आहे ते माझ्याकडे इनवर्ड झालेलं नाहीये.
त्याची आता माहिती घ्यावी लागणार सगळं पूर्ण, की हे कुठून आलं, कसं आलं, कोणी प्रेशर दिलं, कोणी हे काम करायला लावलं. मी किरत कुडवेंना पण फोन केला, जे शिक्षण अधिकारी आहे. त्यांना सांगितलं ही कुठली रचना तुम्ही फॉर्म केली आहे. मी शिक्षण समितीची अध्यक्ष होती, माझ्या वेळी तर नव्हती. आणि जर तुम्ही ह्याच्यावरती जी माणसं घेतात आहे तर तुम्ही त्याची तपासणी नको का करायला? हे शिक्षण अधिकारीचं काम नाहीये. 100%. आता जर तुम्हाला हा मी ऑडिओ क्लिप देते, हा जर मी तुम्हाला वाजवून दाखवते, त्याच्यामध्ये जर ह्याची एंट्रीच नाहीये माझ्या महापौर दालनामध्ये, ते त्याचं इनवर्ड आउटवर्डच नाहीये, तर हे मला लागूच होत नाही पत्र. हे फेक पत्र आहे 100%, आणि ह्याच्यावर तुम्ही कारवाई करणार. ह्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार. महानगरपालिकेला, आयुक्तांना पण मी पत्र देणार की हे पत्र कसं गेलं. माझ्या इनवर्ड आउटवर्ड शिवाय ह्याच्यावरती जर जावक नंबरच नाहीये तर हे पत्र कसं काय गेलं माझ्या दालनातून, ह्याची झाली पाहिजे चौकशी. 100% झाली पाहिजे. मागच्या वेळी पण किशोरीताई खिचडी खाऊ किशोरी पेडणेकर ही जेव्हा माझ्या दालनामध्ये आली तेव्हा तिने पण वेगवेगळ्या पत्रांचे फोटो घेतले होते. म्हणून मी FIR खिचडी खाऊ किशोरीवरती मी तिच्या PA वरती घ्यायला लावली की ह्या लोकांनी कुठले माझे पत्र नेले. मी ज्यावेळी FIR घेतला त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही इतकं टोकाला का जाताय, ह्यासाठी टोकाला गेले. हे पत्र अशी बाहेर काढतात. येऊन माझे सगळे पत्र पेपरवर चावले. त्याच्यानंतर MS ला धमकावून बोलवून त्या ठिकाणी माझ्या दोन्ही PS ला बोलवलं गेलं आणि त्यांच्याकडनं सगळी पत्र घेतली गेली की मला सगळी पत्र आणून द्या विदाउट माय परमिशन. माझ्या दालनातून एकही पत्र, एक टाचणी पण माझ्या परमिशन शिवाय हल्ली नाही पाहिजे. पण या खिचडी खाऊ किशोरीने माझ्या दालनातून पत्र नेली. ती कुठली नेली? मी आझादनगर पोलीस स्टेशनला पण आता परत पत्र लिहिणार आहे. अजूनपर्यंत तुम्ही मला त्याचा अहवाल दिला नाहीये. आणि तिच्या जो PA आहे त्याच्यावरती तुम्ही FIR घेतलाय की नाही. 2 वेळा मला धमक्या आल्यात, त्यांनी रेखी केली. त्याच्यावरती पण मी सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही FIR घ्या, त्याला तुरुंगात टाका, पहिल्यांदा त्याची चौकशी करा. किशोरी खिचडी खाऊ किशोरी हिचं मी समजू शकते, पण तिचा PA कोण आहे? तो कसा हातामध्ये मोबाईल घेऊन पूर्ण विदाउट माय परमिशन या घराची पण तुम्ही घेऊ शकता का? खरं सांगा. या बंगल्याची पण तुम्ही हे घेऊ शकता का? आम्ही काय समजायचं? तुम्ही आमच्या घरात येऊन तोच विषय झालेला आहे. तिच्या PA ने येऊन संपूर्ण माझ्या दालनामध्ये रेखी केलेली आहे, ट्रेस पासिंग केलेली आहे त्या ठिकाणी. त्याच्यावरती FIR घ्यायला लावला. त्याची पण आता कसून चौकशी करणार. आणि खिचडी खाऊ किशोरी तिने कुठले पेपर नेले माझ्या दालनातून ते त्याची मी सगळी चौकशी करणार. आता हा चौकशीचा आहे. मी आता इथून तुमची PC संपल्यानंतर ह्याच्यावरती मी आयुक्तांना पत्र लिहिणार की अशा पद्धतीचं पत्र ज्याच्यावरती आता ह्याचे उत्तर माझ्या पूर्ण महापौर दालनामध्ये जे पूर्ण स्टाफ बसतो त्यांनी द्यायची. प्रत्येकाने त्याच्याकडनं मी खुलासा घेणार. लेखी आलेल्या माझ्या बाहेर बसलेल्या सगळ्यांकडनं मी लेखी खुलासा घेणार ह्याच्यावरती की तुम्ही त्याच्यावरती इनवर्ड आउटवर्ड नसताना हे पत्र बाहेर कसं गेलं. अशाच प्रकारे बदल्यांमध्ये सुद्धा शिफारशी वाढलेल्या पाहायला मिळतात. अनेक मंत्री, आमदार, नेते यांच्या शिफारशी येत आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आलेली आहे. नाही, एक लक्षात घ्या, आम्ही ज्यावेळी महापौर झाले त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी मला मेसेज केला होता एकही बदलीच्या पत्रामध्ये महापौरांनी हस्तक्षेप करायचा नाही. आमच्यासाठी आमचे मुख्यमंत्री साहेब बोललेला शब्द फायनल असतो. माझ्याकडे बरेच पत्र बदल्यांसाठी येतात, मी करून टाकते दप्तरी दाखल. मी एकही पत्र माझं त्याच्यावरती तयार करत नाही. मला ह्याच्यावरती ह्या विषयात पडायचं नाही, कारण आम्हाला आमचे साहेब बोललेले आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपून जातो या ठिकाणी. त्यामुळे माझ्या दालनातून तरी एकही पत्र गेलेलं नाहीये. जे मागे झालं होतं ते मी जस्ट नवीन आलेली आणि ती संघटना आली होती, त्याच्यामध्ये मी कोणाचं रेकमेंडेशन नव्हतं. पण त्याच्यानंतर माझं एकही पत्र बदलीसाठी गेलेलं नाही. आणि बदलीचं पत्र देऊ नये अशा पद्धतीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे जेवढे पण नगरसेवक आहेत, जेवढे पण महापौरपासून प्रत्येक कमिटीचे अध्यक्ष, त्यांनी कोणी अशा पद्धतीचे पत्र देऊ नये, कारण आमच्या मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहेत. तानाजी कांबळेची तर कसून चौकशी होणार. तानाजी कांबळेवरती तर मी कारवाई करायलाच सांगणार आहे. मी CM साहेबांना पण काल मेसेज करून सांगितलं की साहेब, या तानाजी कांबळेची कसून चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी. अशा पद्धतीने तुम्ही दबाव आणू शकत नाही संपादकांवरती.
जे तुम्ही पत्रकार या ठिकाणी काम करतात आहे, कष्ट करतात आहे, मी स्वतः महापौर झाल्यापासून बघते, तुम्ही सगळेजण 24 तास 24/7 तुम्ही फील्डवर उभं राहून काम करून एखादी माहिती तुम्ही तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचवता आणि त्याला खोटं ठरवण्याचं काम जर जनसंपर्क विभागामधून होत असेल आणि अशा पद्धतीने संपादकांना दबाव आणण्याचं काम होत असेल तर ते खूप चुकीचं आहे. आणि ती पूर्ण क्लिप माझ्याकडे आलेली आहे. ती क्लिप मी फक्त एवढ्यासाठी नाही, कारण तुमच्यापैकीच एक पत्रकार आहे, तिचा आवाज आहे, त्यासाठी मी तिच्या नोकरीसाठी आणि तिच्या सुरक्षतेसाठी म्हणून मी हे नाही, पण तिच्या पाठीशी मी खंबीर उभी आहे. तिने फार मोठं धाडस दाखवलेलं आहे. नाही, लिगल पद आहे, काय पद आहे, तो सगळा हाच त्या व्यक्तीने फायदा घेतलेला आहे. ही माहिती मी पण घेतली की त्यांच्याकडे ते एकच पद असल्यामुळे त्यांना असं वाटतं मला हटवू शकत नाही. ठीक आहे, त्यांना जे समजायचं ते समजू दे. महानगरपालिका अश्विनी भिडे मॅडम ह्याच्यासाठी सक्षम आहेत पूर्ण निर्णय घ्यायला, पण त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर बसणार हे मात्र मी तुम्हाला ठाम सांगते. आतापर्यंत तो त्यांचा जो कारभार चालू होता हवे तसा, तो त्याच्यावरती चाप बसणार आणि त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर येणार आणि त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र जाणार. मी ज्या पत्रावरती ज्या मॅडमशी तुम्ही बोललात त्याच मॅडमची सही आहे त्या पत्रावरती नाही, जो हे निघतोय JR निघतोय किंवा ज्या 8 जणांची समिती कुडवे मॅडमची सही आहे त्याच्यावरती 8 जणांच्या सदस्य. किरट कुडवे हे सर आहेत, मॅडम शिक्षण अधिकारी आहेत. ती कमिटी मला माहितीच नाहीये. मी आता सकाळीच त्यांना विचारलं ही कुठली रचना कमिटी आहे. मी शिक्षण समितीचे अध्यक्ष होते, मला ह्या सगळ्या कमिट्या माहीत नव्हत्या. आता या नव्याने काय निघतात ते मला माहीत नाहीये. त्याच्यावरती 8-9 जणांची मी नावं बघितली, त्याच्यामध्ये हा श्रेणिक कोटेचा ह्याचं नाव आहे. तर मी ह्यांना सांगितलं की ते मला म्हणाले मॅडम तुमच्याकडनं. मी सांगितलं माझ्याकडनं हे पत्र आलेलं नाहीये, ह्याच्यावरती माझ्या दालनाची कुठलीही एंट्री नाहीये, हे परस्पर तुम्हाला दिलेलं पत्र आहे. त्याची तुम्हाला पूर्ण उत्तरं माझ्या दालनामधल्या ज्या PS आकांक्षा माळशे ह्या तुम्हाला व्यवस्थित देतील. त्यांचंच रेकॉर्डिंग मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवलेलं आहे. या पद्धतीचा कारभार असेल तर ह्याच्यावरती सगळ्यांची चौकशी केली जाईल. विविध प्रकारे या सगळे घटक असतात, हेतू काय आहे तुमच्या विरोधात का सुरू? कसं आहे लक्षात घ्या, काम करतो ना जेव्हा एखादा व्यक्ती मेहनत करतो, काम करतो, चांगला परफॉर्मन्स देतो, त्याला शत्रू पण तेवढेच तयार होतात. तुम्ही कामात तर मला हरवू शकत नाही. तुम्ही विविध व्हिजिटमध्ये जाते, लोकांना भेटते, लोकांशी संवाद करते, प्रत्येक ठिकाणी पोहोचते, प्रत्येक कार्यक्रमात जाते, लोकांना त्यांना भेटते. आज चारी बाजूने लोक बोलत होते की महापौर प्रत्येक कार्यक्रमात दिसतात, येतात. कामाची पोचपावती आहे ना, मग ह्याला शत्रू तयार होतात. ह्या आत्ताच नाही, हा इतिहास आहे. प्रत्येक जण इतिहासामध्ये तुम्ही मागे वळून पाहिलं, प्रत्येकाला हा त्रास आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी मुंबईची सेवक, मुंबईची महापौर ऋतू तावडे सक्षम आहे, काम करते, मेहनत करते, उत्तरं द्यायला मी सुद्धा फुटबॉल मैदानाच्या आरक्षण बदलल्यानंतर हायकोर्टाने दखल घेतलेली आहे. जर अनियमितता आलेली तर कायदेशीर कारवाई करू असं हायकोर्टाने. आता हा विषय जर न्यायप्रविष्ट असेल तर ह्याच्यावरती मी स्टेटमेंट देणं योग्य नाही. प्रस्ताव पास कसा झाला असं देखील नाही. जे पण आहे, समजा हा प्रस्ताव कॉर्पोरेशनमध्ये पास झाला आणि जर ही न्यायप्रविष्ट गोष्ट असेल तर सन्माननीय जस्टिस याच्यावरती निर्णय देतील. तो अधिकार त्यांचा आहे. 70% मराठी सक्ती हे नवीन जे परवाने आणि ओळख मराठी फेरीवाला त्याच्यामध्ये 70% सक्ती ही मराठीची केली तर नवी जे ओळखपत्र जे दिले जाणार आहे तर ते मराठी असतं. त्यामुळे ज्या प्रकारे तुमची कारवाई होती की जे बांगलादेश उत्पाद वाटतात तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. मात्र त्यावेळेला जर अशा प्रकारे मराठीची सक्तीच केली तर ही कारवाई नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी पण ह्याच्यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे की आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे, हा आपला आग्रह आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की जर त्यांना मराठी येत नसेल तर त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण काढून घेऊ. आपण त्यांना सांगतोय तुम्ही 15 दिवस घ्या, 1 महिना घ्या, ट्रेनिंग घ्या, पण तुम्ही मराठी बोलायला शिका. पण ह्या ठिकाणी मुंबईमध्ये गेले 20, 25, 30 वर्षापासून जे विस्थापित झालेले आहेत, ज्यांना सगळे कागदपत्र मिळालेले आहेत, जे प्रॉपर या ठिकाणी रहिवाशी दाखला घेऊन राहिलेले आहेत, परंतु त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा पद्धतीने ते फेरीवाले असतील किंवा काही रिक्षावाले असतील तर त्यांनी करा. ह्याच्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या वाजिद म्हणून आहे आपले वसीम खान, त्यांनी याच्यावरती रंगशारदामध्ये आम्ही अमराठी असलेल्या सगळे रिक्षाचालक असतील, फेरीवाले, त्यांना आम्ही मराठी भाषेचं प्रशिक्षण देऊ, अशा पद्धतीचं पण त्यांनी उपक्रम सुरू केला आहे. तर मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. पण या ठिकाणी जे कागदपत्रासहित ऑफिशियली विस्थापित झाले त्यांचं स्वागत आहे.
पण मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं मात्र अनिवार्य आहे. स्थायी समिती सदस्य आज तुमच्या वॉर्डमध्ये जात आहेत, मात्र श्रद्धा जाधव यांची स्वतः अनुपस्थिती तिथे पाहायला मिळते आहे. कसं बघताय, कुठेतरी विकास कामांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला? उबाटाचे का? हां, चांगली गोष्ट आहे. उबाटाच्या नगरसेवकांना स्थायी समितीच्या त्यानिमित्ताने का होईना पण ते मुंबईमध्ये फिरायला त्यांनी सुरुवात केली. मी त्यांचं स्वागत करते. एन वॉर्ड फिरा, एस वॉर्ड्स फिरा, टी वॉर्ड फिरा, ए वॉर्ड फिरा, ई वॉर्ड पण फिरा, पण तुम्ही फिरा. तुम्ही फक्त बसून काहीतरी इथून तिथून कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून पत्र काढून काय काय शोधायला बंगल्याच्या बाहेर तिथे फिरू नका. तुम्ही प्रॉपर कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. तुम्ही एन वॉर्डमध्ये पण जा, तुम्ही एस वॉर्डमध्ये पण जा. फक्त महापौर एन वॉर्डचे म्हणून तेवढं जाऊ नका. तुम्ही मुंबईकरांचे ट्रस्टी म्हणून कॉर्पोरेशनमध्ये बसता, तुम्ही अख्ख्या मुंबईसाठी फिरा. मी कशी फिरते, तुम्हीही फिरा. अगदी स्वागत आहे त्यांचं एन वॉर्डमध्ये. सगळ्या गोष्टीची त्यांना पाहणी करू दे. मी त्यांचं स्वागत करते. जिस तरह से आरोप लगाए जा रहे हैं बार आपको टारगेट किया जा रहा है एक मामले को लेकर, क्या इसकी एक लेटर आया था एजुकेशन डिपार्टमेंट को, लेटर गया लेकिन उस पर आपकी साइन नहीं थी, ना वो लेटर इनवर्ड हुआ. क्या कहेंगी, कौन है इसके पीछे जिम्मेदार? देखो, यहाँ पे सुबह मुझे पता चला श्रेनिक कोटेचा करके उनका जो रिकमेंडेशन किया है मेरे लेटर से, जब मुझे तो ये श्रेनिक कोटेचा कौन है ये व्यक्ति मुझे मालूम नहीं है. दूसरी बात, मैंने पूरी इन्फॉर्मेशन ली तो इसका ना इनवर्ड हुआ है मेरे दालन में, ना आउटवर्ड हुआ है. तो बिना इनवर्ड ये लेटर मैं उसके ऊपर साइन कर ही नहीं सकती हूँ. कंपलसरी मैं हर लेटर पे साइन करती हूँ जिसका इनवर्ड होता है, जिसके ऊपर जावक नंबर आता है, जिसके ऊपर महापौर का स्टैंप आता है, उसको पढ़ के मैं उसको साइन करके बाद में उसका लेटर बनता है. लेकिन अगर इसका एंट्री नहीं मेरे दालन में हुआ है तो ये लेटर बना के ये शिक्षण समिति के डिपार्टमेंट में दिया गया और इसका रिकमेंडेशन किया गया. मुझे लगता है वहाँ पे भी शिक्षण समिति में भी जाके इसका पूछताछ, आप उधर के जो शिक्षण अधिकारी है किरत कुड़वे जी, उनसे भी आप बात कीजिए. मुझे शॉकिंग इस बात का लग रहा है, जब मेरे पर्सनल सेक्रेटरी यहाँ पे आकांक्षा माड़शे, उसके साथ मैंने जब भी सुबह बात की, उसकी रिकॉर्डिंग मेरे पास में है. उसने कहा मैडम ये पत्र अपने पास इनवर्ड हुआ ही नहीं है, अपना जावक नंबर इसके ऊपर पड़ा ही नहीं है, तो हम इसके लिए आंसरेबल है ही नहीं क्योंकि ये पत्र ही अपने पास इनवर्ड नहीं है. तो शॉकिंग है कि मुंबई महानगर के दालन में आके ये पीछे से दरवाजे से कौन ये सब काम कर रहा है. क्या खिचड़ी खाओ किशोरी पेडनेकर तो नहीं आ रही है, क्योंकि वो आ चुकी है मेरे दालन में. जब मैं नहीं थी तब वो अपने पूरे पीए और सभी लोगों के लेके उसने मेरे ऑफिस में आके विदाउट माय परमिशन उसने आके काफ़ी पेपर्स चेक किए. बाद में जो एमएस है म्यूनसिपल सेक्रेटरी, उसको वहाँ पे दम मार के उसको अपने ऑफिस में बुला के उसने जाके बोला कि वापिस वहाँ से कुछ पेपर लेके आओ. तो मेरे लेटर हेड का यूज़ तो नहीं खिचड़ी खाओ किशोरी कर रही है. मुझे ऐसा लग रहा है ये खिचड़ी खाओ किशोरी जो है पेडनेकर, वो मेरे दालन में आके जो मेरे लेटर हेड है उसका मिसयूज तो नहीं कर रही है. इसके लिए मैंने आज़ाद नगर पुलिस स्टेशन में उसके खिलाफ और उसके पीए के खिलाफ अर्जी नोंद की है, एफआईआर लेने के लिए कहा है और उसकी इंक्वायरी भी चालू है. मुझे पता चलना चाहिए कि ये सब कौन कर रहा है, किसके कहने पे कर रहा है. ये कितनी शॉकिंग बात है कि ये व्यक्ति मुझे मालूम नहीं है, लेकिन उसका लेटर यहाँ पे तैयार हो रहा है और मेरा लेटर का यूज वहाँ पे किया जा रहा है. अब ये फर्जी लेटर है, ये फर्जी लेटर, ये साइन भी फर्जी है. यहाँ मैं एक ही बात बोलती हूँ, जो लेटर मेरे पास इनवर्ड ही नहीं हुआ तो मैं क्यों साइन करूँ. मैं कंपलसरी इनवर्ड देखती हूँ, जावक नंबर देखती हूँ. देखो ये ब्लैक एंड व्हाइट लेटर है, इधर पूरा व्हाइट इंक है. उसका चाहिए तो व्हाट्सएप पे सभी को मैं भेजती हूँ, पूरा व्हाइट इंक लगा के रखा है उसको. तो ये कितना गलत काम आज मेयर को प्रॉब्लम में लाने के लिए ये लोग कर रहे हैं. मुझे किस तरह से जांच होगी. आज ये पूरे डिपार्टमेंट से मैं अहवाल राइटिंग में हर एक का लेने वाली हूँ. यहाँ पे नेहा कारवे करके जो मेरी दूसरी पीएस है, पर्सनल सेक्रेटरी, हेल्थ इशू की वजह से वो 10 दिन के ऊपर छुट्टी में, उसने मुझे कल ही फ़ोन किया था कि मैडम मैं 10 दिन के लिए जा रही हूँ. लेकिन नेहा कारवे के पास ये विषय था, वो 10 दिन के लिए छुट्टी पे गई. आकांक्षा माड़शे ने बोला कि मैडम इसकी अपने पास एंट्री नहीं है, इसके ऊपर अपना इनवर्ड नहीं है ना आउटवर्ड नहीं है, ये बाहर के बाहर ही लेटर ये चला गया है. ये मेरे लिए बहुत शॉकिंग है. अब मैं सबके पास से राइटिंग में खुलासा लेने वाली हूँ. मेरे ऑफिस के जितने भी वर्कर्स हैं उनके पास से मैं राइटिंग में खुलासा लेने वाली. नंबर 1. नंबर 2, मैंने महानगर पालिका आयुक्त माननीय अश्विनी भिड़े मैडम को लेटर लिखा है. आगे से मेरे नाम का अगर शब्द प्रयोग होके
स्टैंडिंग में कोई भी डीएल जाएगा विदाउट माय परमिशन या मुझे दिखाए बिना, उसके ऊपर भी मैं कार्रवाई करेगी। जो भी डिपार्टमेंट आपके ऊपर और एक आरोप लगा है कि 25 लाख आप खुद के पब्लिसिटी के लिए पीआर अपॉइंट कर रही है, उसमें कितनी सच्चाई है और क्या है उसमें सर? इसीलिए तो ये सब खुलासा मैंने जब भी कल किया। 25 लाख रुपए मेरा कहीं भी संबंध नहीं है। रन टाइम सॉल्यूशन ये 3 साल से मुंबई महानगर पालिका में काम कर रही है। जब यह मैं महापौर करके आई भी नहीं थी, ये प्रशासन के काल से चल रहा है। उसको एक्सटेंशन देने का काम जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे ने किया। उसको एक्सटेंशन मिलने के लिए उसने मेरा शब्द का वापर किया महापौर, की महापौरांना पाहिजे। महापौरांचा काय संबंध है, क्या संबंध है? रन टाइम सॉल्यूशन को आपने ये कॉन्ट्रैक्ट दिया है 3 या 4 करोड़ का, उसमें उनको जो भी लोग रखने हैं उसमें उनको महापौर का दालन भी देखना है, महानगर पालिका आयुक्त का भी दालन देखना है और मुंबई महानगर पालिका को भी देखना है, जिसमें फोटोग्राफ्स होते हैं, वीडियोग्राफ्स होते हैं और जो भी हम लोग विजिट करते हैं वो सब होता है। तो महापौर मुंबई महानगर पालिका का महापौर ये पीठासीन अधिकारी होता है, इसलिए माई बीएमसी पोर्टल पे उनके भी फोटो जाते हैं, तो उनके तरफ से वो लोग आते हैं। इसमें कहीं भी महापौर का कोई संबंध ही नहीं है। जो वो हमें प्रोवाइड करते हैं उसके माध्यम से हम लोग हमारा काम करते हैं। तो सिर्फ रन टाइम सॉल्यूशन को एक्सटेंशन मिलने के लिए महापौर के नाम का शब्द प्रयोग उन्होंने किया है। जब मैंने उनको कल फोन करके बोला कि आपने क्यों डाला, तो वो मूर्ख व्यक्ति का मुझे आंसर ऐसे आया कि मैंने रितु तावड़े नहीं लिखा, मैंने महापौर लिखा। अभी आप सोचो कि उसकी बुद्धि को मैं क्या बोलूं। ये सवाल ये है मैडम कि आपके पास और उसके आगे जाके जब मैंने ये पूरा खुलासा किया तो एक मुझे ऑडियो क्लिप ऐसी ही आ गई जिसमें उन्होंने बताया गया कि ये मेरी न्यूज़ है, ये कल के पेपर में या टीवी पे आनी नहीं चाहिए, ऐसा दबाव तंत्र उसने शुरू किया और सभी संपादकों को फोन करना उसने स्टार्ट किया। ये भी विषय मेरे पास आ गया, जो मैं हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को वो ऑडियो क्लिप मैंने भेजी। उन्होंने वो नोटिंग करके उन्होंने मुझे आंसर भी दिया। मैंने आदरणीय हमारी महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिड़े मैडम उसको भी भेजी, उन्होंने भी मुझे लिखा है कि विल चेक एंड इंक्वायरी। ये सब चल रहा है जनसंपर्क विभाग की तरफ से। आपका इतना बड़ा डिपार्टमेंट है कि होगा जनसंपर्क विभाग इसका, और इतने लोग हैं, क्या वो लोग सक्षम नहीं? इतनी बड़ी टेक्नोलॉजी आ गई, आजकल बच्चे जो है वो सब सोशल मीडिया वो सब हैंडल करते हैं, खुद ही शूट निकालते हैं। 25 साल से सरकारी पेमेंट पर है, तो दोगुना आप एक प्राइवेट एजेंसी के हार कर रहे हैं और सरकारी जो कर्मचारी है वो भी आपके बैठे हुए, तो ये खर्चा नहीं हो रहा है क्या बीएमसी का? या मुंबई महानगर पालिका अच्छी सक्षम है, पीआरओ डिपार्टमेंट है, मुंबई महानगर पालिका के जितने भी कर्मचारी अधिकारी अच्छा सैलरी सभी को मिल रहा है, सक्षमता से मिल रहा है, उनके कैलिबर के ऊपर मिल रहा है। एक सक्षम डिपार्टमेंट है जनसंपर्क अधिकारी कार्यालय। यहाँ पे अगर इस तरह से प्रॉब्लम क्रिएट हो रहा है जिसकी वजह से मुंबई के महापौर को अड़चन निर्माण करने का काम करना स्टार्ट किया है, तो ऑब्वियसली इसके ऊपर इंक्वायरी होगी। इसीलिए मैंने मांग की है महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिड़े मैडम के पास कि आप ये जो यहाँ पे जो असिस्टेंट कमिश्नर अभी तक नहीं थे, इसके ऊपर पहले असिस्टेंट कमिश्नर की नियुक्ति करो और उनके माध्यम से ये जनसंपर्क विभाग का काम होना चाहिए, ऐसी मैंने मेरे लेटर के माध्यम से मांग। पिछले 6 महीनों से आप मुंबई की मेयर हैं, हर जगह आप जारी कामकाज कर रहे हैं। अभी आप कह रहे हैं कि बिना आपके सिग्नेचर का एक पत्र बाहर आया, बिना आपके नॉलेज में कुछ काम किया गया, आपका जो पीआरओ डिपार्टमेंट है बिना आपकी जानकारी में कोई परमिशन दे देता है। आपको लगता है कि इससे पहले बीएमसी में क्राइम या इस तरह के करप्शन का कोई चैन काम करता था, क्योंकि यही लोग कई साल से उस पद पर बैठे हैं? एग्जैक्टली उसी पॉइंट में आ रही थी। देखो क्या है, 25 साल से 30 साल से उभाटा की सत्ता थी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, 25 साल से ये लोग उनके साथ काम कर रहे थे। तो मुझे कहीं ना कहीं ये डाउट था ही कि एक निष्ठा होती है। इतने साल के मेयर उन्होंने देखे, इतने साल के स्टैंडिंग कमेटी चेयरमैन उन्होंने देखे, उद्धव बाळासाहेब ठाकरे जी उनके पार्टी के, तो एक निष्ठा भी होती है। एक निष्ठा निकलने को टाइम लगता है ना। अभी मेरे यहाँ पे जो पिऊन भी काम कर रहा है उसको पूछा तो उसने बोला की मला या ठिकाणी शिवसेनेच्या त्यावेळेच्या म्हणजे उद्धव उभाटा के जो थे लीडर, उन्होंने मुझे यहाँ पे काम दिलाया। इसको मैंने बोला कि तू कैसे आया, मुझे रिकमेंडेशन उभाटा के ये नेता ने यहाँ पे मिला। देखो पेट को अगर किसी को लगाते हैं ना तो एक निष्ठा नहीं रुकती है किसी की। तो मुझे बहुत अलर्ट मोड पे जाके काम करना पड़ता है वहाँ पे। मैं किसी से बात करती हूँ, कोई लेटर इशू करती हूँ तो मुझे 10 बार सोचना पड़ता है। ऐसी मेरी अभी वहाँ पे मतलब परिस्थिति है।
क्योंकि मुझे समझ में ही नहीं आता। अब मैं पूरे लोगों के ऊपर तो शक लेके इसको जाओ उसको जाओ करूँगी तो मैं वहाँ पे काम करना भी मेरे लिए भी मुश्किल हो जाएगा। लेकिन अभी मुझे अलर्ट रहना, अभी ये जैसे लेटर हो गया, उसके पहले कुछ इन्फॉर्मेशन हो गई, कहाँ से कौन लीक कर रहा है, क्यों, अभी ये सब ऐसा वातावरण तैयार हो चुका है इनके ही गलत इसके वजह से। अभी कल मुझे किशोरी पेडणे, जब भी मैंने ये जो आयुक्त को लेटर दिया कि इसके ऊपर असिस्टेंट कमिश्नर होना चाहिए, शाम को मुझे खिचड़ी खाऊ किशोरी पेडणेकर का फोन आया और उन्होंने बोला अरे आप ऐसा क्यों कर रही है, तानाजी कांबळे के ऊपर आप असिस्टेंट कमिश्नर क्यों रखना चाहती हो। तो मैंने कहा आप क्यों उसका रिकमेंडेशन कर रहे हो, आपको क्या है उसका, आप मेरे खिलाफ कुछ बिना जाने कुछ भी बोल देते हो, तो अभी आपको रिकमेंडिंग करने की क्या जरूरत है उसके लिए। तो उससे आपको पता चला किशोरी पेडणेकर का फोन है मुझे कल शाम को ही, तो सगळं काढ डिटेल्स वो भी मैं आपको देती हूँ कि उसके ऊपर आपने लेटर क्यों दिया, आप क्यों उसको हटाना चाहते हो। तो उससे पता चलता है ना कि इनके कैसे एक दूसरे के साथ अच्छे रिलेशन है, एक दूसरे को बचाने का काम कैसे कर रहे हैं, उससे ही पता चल जाता है। इसका मतलब ही ये है कि ये जो डिपार्टमेंट के आधे लोग हैं वो आज भी उन्हीं के साथ है। एक सवाल है कि मुख्यमंत्री की तर्ज पर अब मेयर फेलोशिप होगी, संक्षेप में बताइए कि किस तरह से लाभ होगा जेनजी को। देखो, मुख्यमंत्री जेनजी फेलोशिप जो यहाँ पे हमने शुरुआत की है, बहुत ही अच्छा उपक्रम है। हम जेन नेक्स्ट के बारे में सिर्फ बोलते नहीं है, करके दिखाते हैं। हमने ये जो संकल्पना है, आदरणीय हमारे मुंबई अध्यक्ष अमित सटम जी, उनकी हमारी चर्चा हो गई, उसके अंतर्गत हमने ये जो फेलोशिप यहाँ पे लाई है, ये बहुत ही अच्छा उपक्रम है। जो हमारे बच्चे हैं जो पढ़ लिख के आज घर पे बैठे, उनके हाथ को काम नहीं है, तो उनको मुंबई महानगर पालिका के आस्थापन में काम करने की जो अपॉर्चुनिटी है वो उसमें मिलने वाली है। इसका जो एप्लीकेशन लेने का जो डेट है वो हमने 19 अगस्त से, मतलब आज से ही हमने शुरुआत की है। आज है ना 19 तारीख, आज से ही हमने कल से ही हमने स्टार्ट की है। और ये लेने के बाद में मुंबई महानगर पालिका के हर डिपार्टमेंट में एक एक अपना जेन नेक्स्ट जो बच्चा है, जो विद्यार्थी है, विद्यार्थिनी है, उसको काम देने का काम हम करने वाले हैं। उनका जो मानधन है 61,500 होगा। जो वाटर डिपार्टमेंट है, मेंटेनेंस डिपार्टमेंट है, गार्डन डिपार्टमेंट है, सभी डिपार्टमेंट में वो बच्चा काम करेगा, उसको नॉलेज भी मिलेगा। और भविष्य में ये जो हम बच्चे ले रहे हैं, उनको भी भविष्य में उनको हम लोग कैसे जॉब पे भी ले सकते हैं, उसके बारे में भी हम लोग पॉलिसी डिसीजन तैयार करेंगे। लेकिन अभी एट प्रेजेंट हम लोग इन बच्चों को मुख्यमंत्री फेलोशिप के नाम पे उनको हम काम देने का काम कर रहे हैं। मैम, बीएमसी में जो टेंडर दिए गए उस पर भी आरोप लगे हैं, आदित्य ठाकरे ने भी आरोप लगाए कि सिर्फ ये टेंडर प्रशासन है, टेंडर सरकार है। अब आदित्य ठाकरे ऐसी बातें करता है तो मुझे हंसने को आ रहा है। मैंने हर मेरे स्पीच में कहा है, आदित्य ठाकरे जी जिनका जन्म ही टेंडर मतलब बच्चा जब जन्म लेता है तो क्या सुनता है, माँ ना, उन्होंने टेंडर सुना होगा। जब बड़ा हो गया, आज कितना एज है मुझे मालूम नहीं, आज तक टेंडर ही सुन रहा है। तो जो बच्चा जन्म लेते ही टेंडर, मुंबई महानगर पालिका सब कुछ सुन रहा है, तो उनको मैं क्या सिखाऊं टेंडर के बारे में। तो टेंडर सुनते सुनते आदित्य ठाकरे बड़े हो गए। तो टेंडर के बारे में मुझे भी आज इतना नॉलेज नहीं है जितना आदित्य ठाकरे को होगा, क्योंकि उनका पूरा इंटरेस्ट मुंबई महानगर पालिका में ही था, उनका था, उनके नेताओं का था, उनके सभी उबाटा के सब लोग गए 25 साल से यही तो कर रहे थे। आप कभी भी मेरे इस बंगले पे आओ, यहाँ पे सिर्फ लोग हैं ना जो काम करने के लिए आते हैं एप्लीकेशन, एक भी कॉन्ट्रैक्टर यहाँ पे आपको दिखेगा नहीं बंगले में। मुझे यहाँ पे काम करने वाले लोगों ने बोला कि मैडम हम लोग फर्स्ट टाइम ऐसी मेयर देख रही है ना कि बंगले में कोई नहीं दिख रहा है, शांति है पूरी। ऐसा नहीं था। ये लोग जो बाहर काम कर रहे हैं ना, ये 25 साल से काम कर रहे हैं, आज से नहीं इस बंगले में काम कर रहे हैं। ये खिचड़ी खाऊ किशोरी पेडणेकर थी, इसके बाद में जो कोई पहले थे, अभी जो थे उनका मैं नाम नहीं लूँगी क्योंकि वो इस दुनिया में है नहीं, तो ऐसे हम जाने वाले का नाम नहीं लेते। लेकिन यहाँ पे पूरे कॉन्ट्रैक्टर ही बैठते थे, कंटिन्यू कॉन्ट्रैक्टर, सब कॉन्ट्रैक्टर के नाम तो हमारे लोगों को पता चले बाहर बैठने वाले। लेकिन ये फर्स्ट टाइम हम लोग ऐसा देख रहे हैं कि मेयर के बंगले में एक भी कॉन्ट्रैक्टर नहीं, कुछ नहीं, सिर्फ आप और आपके जो मीडिया वाले आप लोग हो, या तो फिर कोई काम करने वाली व्यक्ति मेरे पास आ जाती है, या कोई लेडीज आ जाती है, या आप ही में से कोई, जब जैसे अभी रीचा पिंटो ने एक सभी लोगों को लेके, स्टूडेंट को लेके आई थी, या कोई आउट ऑफ इंडिया से कोई लोग आते हैं मिलने के लिए, वो सब डेलीगेट्स रहते हैं। ऐसी परिस्थिति है, तो उनको टेंडर जो बोलते हैं ना, उनको बोलो ज़्यादा जानकारी आप ही को है उसके बारे में।
माँ नहीं बोला होगा आपने, टेंडर बोला होगा। कोटेज टेंडर, उसमें क्या क्या रहते हैं ना सब अटी नियम, उससे ही उन्होंने शुरुआत की होगी। तो टेंडर के बारे में मेरे से ज़्यादा आदित्य ठाकरे ज़्यादा बता सकते हैं। काफी सवाल है कि जिस तरह से आरटीओ डिपार्टमेंट में मराठी कंपलसरी किया गया है, जिन्हें नहीं आएगा उन पर कार्रवाई की जाएगी। आने वाले दिनों में हॉकर्स का बड़ा मुद्दा है, तो क्या पालिका की तरफ से इस चीज़ को आगे बढ़ाया जाएगा, किस दिशा में काम होगा? देखो, मैं अभी भी बोल रही हूँ कि हर एक को अपनी जो स्टेट रहती है उसका एक अभिमान रहता है भाषा का। तो मुंबई है, महाराष्ट्र है, मराठी लोगों की है। यहाँ पे आने वाले सभी का स्वीकार है, सभी को हम लोग स्वीकार लेके वहाँ पे विस्थापित हो गए। आना भी चाहिए। मुंबई का एक अट्रैक्शन, आकर्षण, और मुंबई एक ऐसा शहर है जो हर एक को यहाँ पे काम देते हैं। लेकिन एक ही है यहाँ के मुंबई कर की, मैं भी खुद मुंबई कर हूँ, कि आने वाले सभी को मराठी आना चाहिए। ये स्वाभाविक है। हम गुजरात जाते हैं तो हमको गुजराती आनी चाहिए। कम से कम हर एक स्टेट का वो एक मान सम्मान रहता है। अगर हम यूपी जाते हैं तो हमको यूपी की वहाँ के, अगर वहाँ पे विस्थापित होते हैं तो यूपी की लैंग्वेज के सिवा हम उधर काम नहीं कर सकते। गुजराती नहीं बोलेंगे तो गुजरात में भी हम नहीं काम कर सकते। वैसे भी महाराष्ट्र में, मुंबई में अगर रहना है तो मराठी आनी ही चाहिए, मराठी कंपलसरी आनी चाहिए। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि हम लोग उसके ऊपर कुछ अन्याय करेंगे, नहीं। यहाँ पे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब ने कहा है, मैं भी एज ए मेयर करके बोलती हूँ, सभी का स्वागत है, लेकिन आप मराठी सीखो। उसके लिए चाहिए तो प्रशिक्षण ले लो। हमारे जो भारतीय जनता पार्टी के वसीम, काय नाव है त्याचं, वसीम खान, उन्होंने एक कार्यक्रम लिया था और उन्होंने वो उपक्रम भी किया कि जो अमराठी रिक्शा वाले, फेरी वाले हैं, उनको हम लोग एक दिन का अपना 15 दिन का या 1 महीने का मराठी का क्लास देके हम लोग उनको मराठी सिखाएंगे। तो हम लोग उस तरीके से भी हम लोग मदद करने के लिए तैयार है। एज ए मेयर मैं भी तैयार हूँ। अगर मराठी नहीं आ रहा है तो मुझे बोलो, मैं आपके लिए व्यवस्था करूंगी। लेकिन मुंबई महाराष्ट्र में मराठी आना अनिवार्य है। मैम, आखिरी सवाल, आदित्य ठाकरे और इनकी आपकी सत्ता थी, क्या आपको ऐसा कभी अनुभव आया? आपने कहा आदित्य ठाकरे टेंडर सुनते हुए बड़े हुए, क्या आपको ऐसा कभी अनुभव आया? मैं शिक्षण समिति की अध्यक्षा थी, तभी मुझे फोन करके बोला गया था कि बच्चों के हाथ में आप टैब दे दो। जब मैंने उसके ऊपर आक्षेप लिया कि ये जो टैब है ये तो पूरा स्क्रैप दिख रहा है, हम इसको क्यों यूटिलाइज कर रहे हैं, क्योंकि ये ना हम लोग उनको घर पे देने वाले हैं ना, तो उनका ऐसा कहना था कि ये टैब दे दो, ये रात भर स्कूल में चार्जिंग होंगे, सुबह बच्चे उसके ऊपर काम करेंगे। ये क्या तरीका था? मेरा एज ए शिक्षण समिति अध्यक्ष मेरा विरोध था, लेकिन मुझे प्रेशराइज किया गया। मुझे फोन आया मातोश्री से की तुम्हाला हा प्रस्ताव पास करायचा आहे, त्याची काही उत्तर आम्हाला द्यायची नाही, सरळ मंजूर करून टाका। ये सब दादागिरी इस तरह से मेरे साथ हुआ है। और ये आई थिंक आप वो टेंडर में वो निकालती हो 2015-16 का 30 या 31 करोड़ का वो टेंडर था जो मुझे पास करने के लिए बोला था। उसके बाद में वो स्टैंडिंग में भी आया। तो ये टेंडर के बारे में इस तरह से प्रेशराइज करना उस वक्त मैंने झेला है खुद एज ए शिक्षण समिति अध्यक्षा। मुझे बोला गया था यशोधर फंड से, उनको पूछो, यशोधर फंड से तभी स्टैंडिंग कमेटी चेयरमैन थे, उनका फोन था मुझे। आप यहीं से जाके यशोधर फंड से को बोलो कि शिक्षण ने फोन किया था कि मातोश्रीवरून फोन है, तुम्हाला हे प्रस्ताव पास करायचे, पूछो उनको जाके। वंदे मातरम को लेकर हमने कहा किस प्रकार से कंपलसरी किया गया, लेकिन अब कल कांग्रेस की सीडब्ल्यूसी की बैठक हुई, उसमें सिर्फ ये फैसला लिया गया कि वंदे मातरम से सिर्फ 2 ही पैराग्राफ है। कांग्रेस की सर्वे को कैसे देखिए? वंदे मातरम का क्या विरोध करते नजर आएगी कांग्रेस? ये दुर्दैव है अपने भारत देश का कि ये सोनिया गांधी जैसी को हमने ये कांग्रेस के काल में अपने भारत के लोगों ने देखा। अब इनका पर्दाफाश हो चुका है। ये सोनिया गांधी जो इटली वाली है, ये कैसी पैनिक हो रही थी जब वंदे मातरम चल रहा था, ये क्यों इतना बड़ा हो गया, ये क्यों इतना चलाया गया। जिसको अपने देश के प्रति प्यार नहीं है, जिसको वंदे मातरम के प्रति प्यार नहीं है, ऐसे लोगों से हम क्या अपेक्षा करें। अब तो मेरे भारतवासी, ये मेरे महाराष्ट्र के वासी अलर्ट हो जाओ इन लोगों से। ये लोग भारत को बचाने के लिए नहीं, डुबाने के लिए आए हुए लोग हैं। और ऐसे लोगों के हाथ में सत्ता तो छोड़ो, इनको आप कहीं से भी अपना मत भी मत दे दो या अपनी भूमिका भी मत बताओ। वंदे मातरम, जिसको झंडे को देख के आंख में पानी आता है, ऐसे हम लोग अपने अंदर भारत देश के लिए इतनी भावना है। और ये वंदे मातरम जिसको 150 साल कंप्लीट हो गए, ये वंदे मातरम जब चल रहा था तो सोनिया गांधी कितनी पैनिक हो रही थी
ये क्यों इतना चल रहा है, ये क्यों उतना चल रहा है, ये क्या है? कम से कम इतना तो आप रखो कि सामने मीडिया है, आपको पूरी भारत के लोग आपको देख रहे हैं। ऐसे लोगों को मैं बोलती हूँ इन लोगों का धिक्कार करना चाहिए, निषेध करना चाहिए, जिनको वंदे मातरम का स्वाभिमान नहीं है। पाहणी केलेली आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाहणी केलेली आहे त्या ठिकाणी स्वच्छ सूत्रं पाहायला मिळते, परंतु पुढे भागात जर पाहिलं नारायण राणे यांच्या पक्षाच्या इथे तिथे कचऱ्याचा ढीग अजूनही पाहायला मिळत होता। खरं तर लोकशाही मराठी त्यांचे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्यात आलेली होती। त्यांचं असं म्हणणं आहे की 7 ट्रॅक्टर आणि हायवा मशीन 8 आहे, परंतु अजून ट्रॅक्टरची आणि हायवा मशीनची गरज त्या एरियामध्ये भासणार आहे। आणि त्याच अवस्थेत असं देखील ग्राउंड रिपोर्टमध्ये आढळून आलेलं आहे की डे नाईट काम करून यंत्रणा वाढवल्यावरतीच ते साफ संपूर्ण। एक तर मी पुन्हा एकदा लोकशाही मराठी चॅनलचं या ठिकाणी खूप स्वागत करते। नॉनस्टॉप त्यांनी हा ड्राईव्ह चालवलेला आहे, त्यानिमित्ताने असू दे किंवा महानगरपालिका प्रशासन पण काम करते, त्या अनुषंगाने जुहू चौपाटी खरोखर क्लीन झालेली आहे, जे मी काल पाहिलं। पण पुन्हा एकदा सांगते की हा एव्हरीडे समुद्राच्या लाटेतून येणारा हा सगळा गाळ आहे, हा सगळा कचरा आहे, हा पुन्हा पुन्हा येतो। पण त्याच्यावरती उपाययोजना म्हणून जवळपास 75 आपले त्या ठिकाणी लेबर असतील किंवा त्या ठिकाणी ज्या डंपर असतील, या सगळ्या गोष्टी व्यवस्था तिथे उभ्या केलेल्या आहेत। 3 फेजमध्ये आपण त्या ठिकाणी क्लिनिंग व्यवस्था सुरू केलेली आहे। सकाळची एक फेज असते, दुपारची आणि रात्रीची फेज असते। तर एक थोडा भौगोलिक पण वातावरणीय पण बदल असतो, ज्याच्या माध्यमातून पण हा सगळा येत असतो। मी मान्य करते, कारण कापसे मॅडम पण बोलले की जवळपास मार्च एप्रिलच्या दरम्यान हा गाळ ह्याच्या आधी कधी नव्हता, जो वाढायला लागला। पण पुन्हा एकदा सांगते की विविध मुंबई महानगरपालिकेचे मेजर नाले ह्याला अटॅच असल्यामुळे आपण जे नाल्यात टाकतो तेच त्या ठिकाणी जातं। तर मी तुमच्या माध्यमातून लोकांनाही आवाहन करते की इतका मोठा कचरा आपण असा डायरेक्ट ज्या नाल्याच्या बाजूला असलेली घरं असतील अशा ठिकाणी टाकणं केलं नाही पाहिजे। आणि राहिलं त्या ठिकाणी आपली मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा असेल, विविध संस्था त्या ठिकाणी काम करतात आहे, परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या सूचना येतील त्या आम्ही नक्की फॉलो करू। नक्कीच यावरतीच अमित ठाकरे यांनी आज सकाळी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे रुग्णालय यांनी तो दौरा केलेला आहे, तर त्यांनी तो दौरा न करता एआयच्या माध्यमातून जरी फोटो टाकले असते तरी चाललं असतं। त्या दौऱ्यानंतर सोशल मीडियावरती त्यांनी खर्च जास्त करणार आहे। आता त्यांच्या हातामध्ये हा विषय मिळालेला आहे, जे चुकीचं आहे, ज्याचा मी खुलासा केलेला आहे। परंतु त्यांना मुंबईच्या महापौरांना टार्गेट केल्याशिवाय त्यांनाही माहिती आहे की आपल्याला TRP किंवा लोकांचं हे मिळणार नाही। पण खोटं जास्त दिवस टिकत नाही, हे खोटं जे असतं ना त्याचा पर्दाफाश होतो आणि जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येतो। मला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेकडनं ही अपेक्षा नव्हती। त्यांनी नक्कीच महाराष्ट्राच्या विषयावरती बोलावं, त्यांनी ते नेते आहेत, पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांनी भारताच्या विषयी बोलावं। अरे मुंबई बघायला ऋतू तावडे सक्षम आहे, त्यांना सांगा तुम्ही एवढी काळजी करू नका, प्रत्येक समुद्रकिनारा मी जाईन बघायला, प्रत्येक हॉस्पिटल जाईल। अमित ठाकरे जे बोलतात आहे ना त्यांना जाऊन सांगा किती हॉस्पिटलला दौरे केलेत तुम्ही, माझ्यावरती टीका करण्यापेक्षा थोडे फील्डवर दिसा। आता काय बोलतात ते लाडके पुत्र आणि एक असतं ना युवराज, हे असं म्हणून सारखं तुम्ही त्या महालात राहू नका। थोडं सर्वसामान्य माणसांची आपण मतं घेतो, त्यांच्या हाल अपेष्टा बघायला जा। त्यांना सांगा ऋतू तावडे BMCच्या शाळेत शिकली आहे, गरिबीतून वर आली आहे, 130 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहिलेली ऋतू तावडे आहे। ऋतू तावडेला शिकवू नका की काय असतं, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहात सगळेजण, आम्ही गरिबी बघितलेली आहे, हा रेशनच्या धान्यावरती आम्ही आमचं घर चालवलेलं आहे। तर त्यांना काय माहिती सर्वसामान्य मुंबईकरांच्या हाल अपेष्टा काय असतात, त्या आम्ही सोसल्या आहेत आणि आम्ही कष्ट करून इथे आलेलो आहोत, तुमच्यासारखे सोन्याचे चमचे घेऊन नाही आलो आहेत। तर त्यांना सांगा तुम्ही आम्हाला शिकवण्याचं काम करू नका, लोकांसाठी उतरा। ऋतू तावडे काय करते ना ते ऋतू तावडे सक्षम आहे उत्तर द्यायला, त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी पडू नये। 100% तुमच्या ज्या ज्या वेळी ह्याला जर क्रॉस करून मुंबई महानगरपालिका काम करत नसेल तर मी नक्कीच त्याच्यावर कडक निर्देश देईन। पण मला जेवढं मी काल चित्र बघितलं, आपल्या कापसे मॅडम भाग्यश्री कापसे यांना मी पहिल्यापासून ओळखते, अतिशय सक्षम अधिकारी आहेत। त्या असतील, आपले राठोड आहेत, रोहन राठोड तिथे प्रभाग समिती अध्यक्ष आहे, सुधा सिंग आपल्या स्थानिक नगरसेविका आहे, त्यामुळे सगळ्याच जण तिथे काम करतात आहे। मेहनत सगळ्यांची चालू आहे। पण पुन्हा एकदा सांगते तो रोजचा येणारा कचरा आहे, पण तो साफ करण्याचं पण काम आपण करतो। हे कुणाचं आहे?